पुढे गंगापूर तालुका पंचायत समितीचा निकाल देखील हाती आलेला आहे। गंगापूर तालुका पंचायत समितीमध्ये भाजप 6, शिवसेना 2 जागांवर विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। ठाकरेंची शिवसेना 1 आणि राष्ट्रवादी पक्ष 6 जागांवर विजयी झालेले आहेत। या ठिकाणी अपक्ष 2 तर एमआयएम 1 जागेवर विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट। तर पुणे जिल्हा परिषदेचा निकाल देखील हाती आलाय। 73 पैकी 69 जागांचा निकाल आता हाती आलेला आहे। पुण्यात राष्ट्रवादीचा 48 तर भाजपचा 10 जागांवर विजय झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। शिवसेनेचा 4 जागांवर तर ठाकरेंच्या शिवसेनेचा 6 जागांवर विजय झालाय। पुणे जिल्हा परिषदेचा देखील निकाल आता हाती आलेला आहे। पुढच्या बातमीकडे वैजापूर पंचायत समितीचा निकाल देखील आता हाती आलेला आहे। वैजापूर पंचायत समितीमध्ये भाजप 2, शिवसेना 7, ठाकरेंची शिवसेना 1 जागेवर विजयी झाल्याची महत्त्वाची माहिती आहे। अपक्ष 1, राष्ट्रवादी 4, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1 जागेवर विजयी झाल्याची माहिती आहे। पुढे वैजापूर पंचायत समितीचा निकाल देखील आता हाती आलेला आहे। गोव्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड पंचायत समितीचा निकाल देखील आता हाती आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडचा देखील आपण निकाल पाहतोय। भाजप 4, शिवसेना 8 तर ठाकरेंची शिवसेना 1 जागेवर विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। या ठिकाणी अपक्ष 1, राष्ट्रवादी 1 आणि काँग्रेस या पक्षाला देखील 1 जागा मिळाली आहे। तर कन्नड पंचायत समितीचा निकाल आपण पाहतोय। तर आज जिल्हा परिषद यासोबतच पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आता लागलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड पंचायत समितीचा देखील निकाल हाती आलाय। भाजप 4, शिवसेना 8, ठाकरेंची शिवसेना 1 जागेवर विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। खुलताबाद पंचायत समितीचा निकाल देखील आता हाती आलेला आहे। खुलताबाद पंचायत समितीमध्ये भाजपचा 3 जागांवर तर ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 जागेवर विजय आपल्याला पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीचा 2 जागांवर या ठिकाणी विजय झालेला आहे। तर पंचायत समितीचा निकाल आपण पाहतोय। या ठिकाणी खुलताबाद पंचायत समितीचा निकाल देखील हाती आलेला आहे। खुलताबादमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री पंचायत समितीचा निकाल देखील आता हाती आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्ष 3, शिवसेना 2, ठाकरेंची शिवसेना 1 जागेवर विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री पंचायत समितीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचंच वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संपूर्ण राज्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल आपण लोकशाही मराठीवर सकाळी 10 वाजल्यापासून पाहतो। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 3, ठाकरेंची शिवसेनाला 1 जागा मिळालेली आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, काँग्रेसला देखील 1 जागा या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे। यासोबतच शिवसेनेला 1 जागा छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री पंचायत समितीमध्ये मिळाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।